जागतिक व्यापाराचं एक वेगळंच आकर्षण असतं नाही का? म्हणजे विचार करा, आपल्या देशात बनवलेली वस्तू जगातल्या कुठल्या तरी दुसऱ्या कोपऱ्यात वापरली जातेय. ही कल्पनाच किती भारी आहे. पण अनेकदा लोकांना वाटतं की अरे बापरे, हा व्यवसाय तर खूपच किचकट असणार. चला तर मग आज आपण हाच व्यवसाय एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की जर स्वतःचं काही उत्पादन नसेल, फॅक्टरी नसेल, तर आपण आंतरराष्ट्रीय बाजारात उतरूच शकत नाही. पण हे खरंच आहे का? चला, आज आपण हाच गैरसमज दूर करूया. ठीक आहे. तर मग या प्रवासाला सुरुवात करण्याआधी काही अगदी मूलभूत गोष्टी, म्हणजे काही बेसिक नियम आणि व्याख्या समजून घेऊया. कारण कुठलाही व्यवसाय सुरू करण्याआधी त्याचे बेसिक्स तर माहीत पाहिजेत, बरोबर ना? सगळ्यात आधी निर्यात म्हणजे एक्सपोर्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण आपल्या देशातली कोणतीही वस्तू किंवा सेवा एका कायदेशीर प्रक्रियेतून दुसऱ्या देशात विकायला पाठवतो, त्याला निर्यात म्हणतात. एक गोष्ट लक्षात घ्या, यात कायदेशीर मार्ग हा शब्द खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. आणि व्यापाराची दुसरी बाजू म्हणजे आयात, म्हणजेच इम्पोर्ट. म्हणजे याच्या अगदी उलट. जेव्हा आपण दुसऱ्या देशातून एखादी वस्तू किंवा सेवा कायदेशीररित्या आपल्या देशात आणतो, तेव्हा त्याला आयात म्हणतात. आणि ह्याच निर्यात आणि आयातीमुळे जागतिक व्यापार पूर्ण होतो. आता एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया. कायदेशीर व्यापार आणि तस्करी. बघा, कायदेशीर व्यापारात कसं असतं, प्रत्येक गोष्टीची नोंद असते, कस्टमची परवानगी घ्यावी लागते आणि सगळे व्यवहार नियमानुसार होतात. पण जर हे नियम मोडले, तर त्याला सरळ सरळ तस्करी म्हणतात आणि तो एक गुन्हा आहे. म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. यशस्वी व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त कायदेशीर मार्गानेच जायचं. तर निर्यात करायची म्हणजे नक्की काय करायचं? इथेच अनेकांचा गोंधळ उडतो. खरं तर निर्यातदारांचे 2 मुख्य प्रकार आहेत. आणि हो, आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर ना इथेच दडले. तर पहिला प्रकार म्हणजे मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर, म्हणजेच उत्पादक निर्यातदार. नावाप्रमाणेच ह्यांची स्वतःची फॅक्टरी असते आणि हे स्वतः बनवलेल्या वस्तू विकतात. आणि दुसरा प्रकार आहे मर्चंट एक्सपोर्टर, म्हणजेच व्यापारी निर्यातदार. हे काय करतात? हे दुसऱ्या उत्पादकाकडून माल विकत घेतात आणि तो पुढे परदेशात विकतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ अगदी सोपा आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी स्वतःची फॅक्टरी असणं हा एकमेव मार्ग नाहीये. आणि इथेच एक मोठी संधी दडलेली आहे. बघा, लोकांना वाटतं की फॅक्टरी नाही म्हणजे हा मोठा अडथळा आहे. पण खरं सांगू, हीच गोष्ट आपला सर्वात मोठा फायदा ठरू शकते. कसं? चला बघूया. आता विचार करा, जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याचं लक्ष कुठे असणार? मशिनरी, कामगार, वेळेवर प्रोडक्शन पूर्ण करायचंय, या सगळ्या धावपळीत तो अडकलेला असतो. पण याउलट जो मर्चंट एक्सपोर्टर आहे त्याला यापैकी कशाचीच चिंता नसते. त्यामुळे तो आपलं 100% लक्ष ग्राहकांना चांगली सेवा देण्यावर आणि बाजारातलं बेस्ट प्रॉडक्ट शोधण्यावर लावू शकतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय व्यापारात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली सर्व्हिस. कधीकधी चांगली सर्व्हिस मिळालीला तर ग्राहक 2 रुपये जास्त द्यायलाही तयार असतो. आणि हेच काम एक मर्चंट एक्सपोर्टर अगदी उत्तम प्रकारे करू शकतो. हे बघा, हे परेश सोलंकी यांचे स्वतःचे शब्द आहेत, जे एक यशस्वी निर्यातदार आहेत. ते स्वतः सांगतात की त्यांनी शून्यापासून सुरुवात केली. यावरून एक गोष्ट तर नक्कीच सिद्ध होते की योग्य माहिती आणि योग्य मेहनत असेल तर कोणीही अगदी कमीत कमी बजेटमध्ये सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकतं. बरं, या व्यवसायात ना फक्त हार्डवर्क नाही तर स्मार्ट वर्क करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय? म्हणजे कमी गुंतवणुकीत जास्त नफा कसा मिळवायचा? चला, हे आपण एका अगदी सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. चला, एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याला डाळिंब एक्सपोर्ट करायची आहेत. एकदम साधं, सरळ उत्पादन. आता साधारणपणे ताज्या डाळिंबांना एक्सपोर्टमध्ये काय भाव मिळेल? समजा 100 रुपये प्रति किलो. पण इथेच आपलं स्मार्ट वर्क कामी येतं. फक्त डाळिंब विकण्याऐवजी आपण जर त्यावर थोडी प्रक्रिया केली, थोडं व्हॅल्यू एडिशन केलं तर काय होईल? म्हणजे समजा आपण त्या डाळिंबांचा रस काढला आणि तो एक्सपोर्ट केला तर मग गंमत बघा. जिथे ताज्या डाळिंबांना 100 रुपये किलो मिळत होते, तिथेच त्याच्या रसाला तब्बल 1000 रुपये प्रति लिटरपर्यंत भाव मिळू शकतो. यालाच म्हणतात व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे तुम्ही मूळ उत्पादनाचं मूल्य वाढवलं आणि तुमचा नफा कितीतरी पटींनी वाढवला. ठीक आहे,
पण अनेकांच्या मनात एक भीती असते की परदेशात माल पाठवल्यावर पैसे बुडाले तर, कोणीतरी फसवणूक केली तर, हा व्यवहार खरंच सेफ आहे का? तर याचं उत्तर आहे हो. आजच्या काळातला आंतरराष्ट्रीय व्यापार हा खूप जास्त सुरक्षित आहे. याचं कारण असं आहे की हा सगळा व्यापार काही आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांच्या चौकटीत चालतो. इन्कोटर्मसारख्या सिस्टीम्स आहेत, लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे LC सारख्या एकदम सुरक्षित पेमेंट पद्धती आहेत, शिपिंगचे स्वतःचे कायदे आहेत. या सगळ्यामुळे काय होतं ना की व्यवहार खूप पारदर्शक आणि सेफ होतात. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होते. तर आज आपण पाहिलं की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय कसा चालतो, त्यातल्या संधी काय आहेत आणि तो किती सुरक्षित आहे. मग आता प्रश्न हाच आहे की या सगळ्या माहितीनंतर आपल्या भारतातलं असं कोणतं उत्पादन आहे जे आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकतो? विचार करा.